की ती हास्यास्पद गोष्ट आहे की आपला माणसाचा मनातला द्वैत जात नाही. आपण नामरूपाने एका संताला दुसऱ्या संतापासून वेगळं करतो, कारण त्याचे कपडे वेगळे, याचे कपडे वेगळे. गजानन महाराजांच्या अंगावर वस्त्र नव्हतं आणि समर्थ रामदास स्वामी लंगोटी वापरायचे. आणखी त्यांच्या हाती रुद्राक्षाच्या माळा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हाती जपमाळा होती त्यांच्या, आणि जटा वाढलेल्या होत्या. हा त्यांचा अवतार. हातात कुबडी होती, पायात खडावा होता. आणि इकडे काय होतं, गजानन महाराज निर्वस्त्र होते, ते दिगंबर अवस्थेत राहायचे. तर म्हणजे नामरूपाने हा जो भेद केलाय आपल्या माणसाने, द्वैताचा भेद केलाय की हा वेगळा तो वेगळा. त्याचे कपडे पांढरे आहे, तुझे कपडे काळ्या रंगाचे आहे. तो गोरा आहे दिसायला, तू काळा आहे दिसायला. तो उंच आहे, तू ठेंगणा आहे. हा जो नामरूपाचा भेद आहे, हा नामरूपाचा भेदच आपल्याला द्वैत शिकवतो हा. आणि भेदाची दृष्टीच आपण टाकायला पाहिजे असते ती. आणि म्हणून इथे दोन दोनदा गजानन महाराज त्याला म्हणतात, अरे तुझा रामत असं मीच आहे. फार सुंदर. म्हणजे इथे 9व्या अध्यायामध्ये बाळकृष्णाला रामदास स्वामी दर्शन देतात आणि आपला देहबुद्धीने आपण जो विचार करतो, द्वैताचा जो विचार करतो देहबुद्धीने, किंवा ही देहबुद्धी आहे आपली, देहबुद्धी भेदाने बघत असते. आणि देहबुद्धी भेदाने बघितल्यामुळे तो भेदाने बघत असतो की हे रामदास स्वामी नाही आहे, हा गजानन महाराज आहे. किती मोठा आपला म्हणजे किती चूक होते आपल्याच्याने, आपल्या एक जन्मात. आणि संतांमध्ये भेद करणं अगदी अक्षरशः चूक आहे आपली. दोन संत एकाच स्थितीला पोहोचले असतात, मग ते गजानन महाराज असो, समर्थ रामदास स्वामी असो, किंवा एकनाथ महाराज असो, किंवा तुकाराम महाराज असो, किंवा ज्ञानेश्वर माऊली असो. हे सगळे संत एकाच स्थितीला पोहोचले असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये नामरूपाने भेद करणं हे योग्य नाही आहे. ह्याच इथे फार मोठा बोध या 9व्या अध्यायामध्ये दिला आहे. आणि ते म्हणतात आहे, शरीररूपी वस्त्राची तू किंमत देतोस आणि आत्म्यास विसरतोस, याला काय म्हणावे. आपण नामरूपाला किंमत देतो आहे. आणखी जो आत्मतत्व जे सगळ्या चराचरामध्ये भरलेलं आहे, त्या नामरूपाला तुला किंमत नाही, त्याला तू ओळखतच नाही. जे तत्व आहे, आत्मतत्व ज्याच्यावर पूर्ण जग वसलेलं आहे, जे जग उभारलं गेलं आहे, त्या तत्वाला तो ओळखत नाही तो. तर असं हे, अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली वरळा प्रांती, संशय मुळीच ना धरी चित्ती, तो धरिता बुडशील. असा जर तू मनात जर चिंता, भेद पाहायला, भेद बुद्धीने जर वागला, तर तुला परमार्थ कधीच साध्य होणार नाही, तू बुडशील असं म्हटलं त्यांनी. इथे हा 9वा अध्याय संपतो. फार सुंदर आहे. बाळकृष्णाला जे समर्थाने रामदास स्वामींनी दर्शन दिलं आहे, फार सुंदर अध्याय लिहिला आहे. आणखी त्याच्यावरती जे निरूपण केलं आहे दासगणू महाराजांनी, ते सुद्धा निरूपण सुंदर केलं आहे की देहबुद्धी आपल्या मनात कसा भ्रम पैदा करते, आणखी त्या भ्रमाने आपण कसे नामरूपाने कसे भेद करून पाहतो, ही देहबुद्धी टाकायला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, देहबुद्धी टाका तुम्ही. आणखी त्यांनी देहबुद्धी टाकायला पाहिजे तुम्ही. तर हे एक महत्वाची इथे हे आहे. आता आपण 10व्या अध्यायाकडे वळू. 10व्या अध्यायाला महाराज उमरावतीला जातात आणि उमरावतीला गेल्यानंतर तिथे बरेचसे लोक त्यांना महाराजांचं दर्शन घेण्याकरता आपल्या घरी बोलवतात आणि त्यांची पूजा करतात. आणि तिथे एक आत्माराम भिकाजी म्हणून एक ग्रस्त दाखवला आहे. तो आत्माराम भिकाजी अमरावतीत असतो. तो त्याच्या घरी त्यांचा मुक्काम दाखवला आहे, निवासाला तिथे राहतात. तर आत्माराम भिकाजी पण गजानन महाराजांचं फार मोठं स्वागत करतो आणि त्यांना सकाळी मंगल स्नान घालून, उठणे घालून, तेल वगैरे लावून त्यांचं आंघोळ करतो. त्यांना नवीन धोतर नेसायला देतो. पण महाराज धोतर नेसतात का? महाराज वस्त्र धारण, महाराजांनी वस्त्र धारणच नाही केलं आहे. त्याला ओळखतात, नैवेद्य देतात, त्यांना प्रसाद खाऊ घालतात. आणि अमरावतीच्या आणखी एक वकिलांचं नाव तिथे घेतलं आहे, दादासाहेब खापर्डे वकील. फार वकील म्हणजे फार हुशार आणखी प्रसिद्ध वकील दादासाहेब खापर्डे यांचं वकील, अमरावतीत नाव आहे त्यांच्याकडे पण गजानन महाराज जातात. त्यांच्याकडे तिथेही त्यांची पूजा केली जाते आणि लोक त्यांच्या महाराजांचे दर्शन घेतात सगळ्या महाराजांचे. तिथे एक त्याच्यामध्ये एक दाखवला आहे, एक लिंगायत वाणी दाखवला आहे, गणेश अप्पा म्हणून लिंगायत वाणी दाखवला आहे. तर गणेश अप्पा सुद्धा त्यांच्याबरोबर जात असतो. जिथे जिथे महाराज जातात, जिथे दर्शन घेतात, तिथे सुद्धा त्यांच्याबरोबर फिरत असतो. तर गणेश अप्पाची बायको म्हणते की महाराज आपल्या घरी बोलवा. सत्पुरुषाचे पाय आपल्या घरी लागणं फार मोठं भाग्य असतं त्याच्यामध्ये, कोणी आलं तर. तर गणेश म्हणतो तिला, अगं अशा गोष्टीला वशिला लागतो, वशिल्याशिवाय असे कामं होत नाही, वशिल्याशिवाय पुढारी यार कोणाकडे जात नाही. आणखी महाराज सुद्धा काही महाराज जे ढोंगी महाराज असतात त्यांना सुद्धा वशिला लागतो, असे महाराज वशिल्याशिवाय कोणाकडे जात नाहीत.
असं त्याच्या मनात येतं आणि तो उत्तर देतो बायकोला. पण महाराज त्रिकालाध्यायी असल्यामुळे महाराज ओळखतात की या गणेशाच्या मनात काय चालू आहे. तर महाराजांना लक्षात येतं की या या माणसाच्या मनात असं चालू आहे की बा मी काय त्याच्या घरी जाणार नाही आणि त्याला वशील लागतो आणि त्याच्या काय असा वशिला नाही, कोणी ओळखीचं नाही. तर महाराजच गणेश आप्पाचा हात धरतात आणि म्हणतात चल मला तुझ्या घरी यायचं आहे. किती मोठं म्हणजे सर्वज्ञानीपण आहे. आणि महाराज आपणहून त्याच्याकडे जायला निघतात आणि गणेशाचा हात धरतात आणि त्याला हात धरून देतात की चल गणेश मला तुझ्या घरी यायचं आहे तुझ्या. तर अशा रीतीने महाराज गणेशाच्या घरी पण जातात. म्हणजे देवाधिकांना जे सत्पुरुष असतात त्यांना वशिला करण्याची गरज नाही. त्यांचं काही ना काही निमित्ताने कुठल्या ना कोणत्या प्रकारे जर तुमची श्रद्धा असेल तर त्याचं आगमन तुमच्या घरी होतं. हे लक्षात घ्या तुम्ही. तुमच्या मनात जर इच्छा असेल, तुमच्या मनात जर निष्ठा असेल तर असे सत्पुरुष असे महाराज साक्षात्कारी महाराज संत तुम्हाला या नट्या रूपाने भेट देऊन जातात. आपल्या लक्षात नाही राहत ते, पण येतात ते आणि भेट देऊन जातात आणि तुमच्या घरी त्यांचं वास्तव्य होतं. ते कसं होतं वास्तव्य, प्रत्येकाने आपलं वास्तव्य ओळखून घ्यायला पाहिजे की महाराज माझ्या घरी आले होते का, त्यांची माझी भेट झाली होती का, आणि ते खरंच आमच्या घरात येऊन राहतात का. प्रत्येकाने आपली श्रद्धा आणखी आपलं जे हे असतं मन असतं त्या मनाने आपल्याला ओळखायला पाहिजे की बा आपली श्रद्धा कशी आहे, आणखी निष्ठा कशी आहे, त्याच्यावरती महाराज येऊन गेले की नाही. या आत्माराम भिकाजीचा जो अमरावतीला दाखवला त्याचा एक भाचा असतो बाळाभाऊ म्हणून. हा बाळाभाऊ सुद्धा मुंबईला कामाला असतो, म्हणजे अमरावतीच्या बाहेर असतो कामाला. पण तो प्रत्येक अशा दर्शनाच्या वेळेस म्हणा किंवा अशा उत्सवाच्या वेळेस तो नेहमी अमरावतीला येऊन राहत असतो. आणि अमरावतीला आल्यानंतर तो शेगावला जात असतो बरेच वेळ महाराज आणखी तिथे तो पण त्यांच्या संगतीला असतो नेहमी हे करण्याकरता. तर महाराज तिथे अमरावतीला काही काळ गेल्यानंतर इथे जातात, म्हणजे अमरावतीहून शेगावला परत जातात. आणि शेगावला परत गेल्यानंतर ते मोठेंच्या मंदिरामध्ये शिवशंकराच्या मंदिरमध्ये राहतात तिथे. तर हे जे 5 भाऊ सांगितले तुम्हाला, खंडू, त्यानंतर भास्कर, त्यानंतर त्यांचा हरी, नारायण, हे जे 5 भाऊ दाखवले तुम्हाला मी कुर्ताजी पाटलाचे, तर हे 5 भाऊ येतात तिथे. महाराजांना म्हणतात महाराज आमच्या याने काय चूक झाली, तुम्ही आमच्याकडे येऊन राहत नाही, मळ्यात नाही चालत आमच्याकडे, आणि ते शिवमंदिरात तुम्ही मुक्काम केलेला आहे तुम्ही. तर महाराज म्हणते असं काही नाही आहे, तुमच्याकडे येऊन राहिलो होतो मी पहिले, आणखी आताही सुद्धा असं येणार काही अर्थ नाही आहे. तर तिथे तो हा जो बाळाभाऊ दाखवला आहे, हा बाळाभाऊ तिथे असतो तिथे. तर बाळाभाऊ पण तिथे त्यांच्या मागे मागे असतो. तर त्यांना असं वाटतं की हा बाळाभाऊ काय यांच्या मागे लागला महाराजांच्या, आणि महाराजांना काय आपल्या अमरावतीला घेऊन चालला का, इकडे घेऊन चालला का, आणि शेगावला आजकाल महाराज राहत नाही. तर ते लोक म्हणतात बाळाभाऊला म्हणतात तू कशाला येतो, कशाला महाराजांना त्रास देतो बा. तर असं वाटतं त्याच्यावरून त्यांच्या बोलण्यावरून की हे 5 भाऊ 6 भाऊ बाळाभाऊला बोलतात. आणखी महाराजांना असं वाटतं की बाळाभाऊ त्यांना त्रास देऊन आला का असं वाटतं त्यांना. तर महाराज त्या बाळाभाऊला बडवतात तिथे, काडीने बडवतात तिथे. कारण की असं वाटतं की बाळाभाऊनी त्या कृष्णाजी आणखी नारायण आणखी खंडू यांना त्रास दिलाय असं समजून महाराज त्याला बडवतात. असं लोकांना वाटतं बरं. महाराज त्यांना बडवतात, त्याला लाथा मारतात, तुडवतात त्याला. मग शेवटी बंकटलाल येतो. बंकटलाल म्हणतो महाराज बस करा आता, त्या बाळाभाऊला मारण्यात अर्थ नाही आहे, तो पण तुमचा भक्तच आहे. तो जरी तुम्हाला अमरावतीला घेऊन गेला का तुमच्या मागे मागे फिरत असला तरी तो भक्त आहे, त्याला मारण्यात काय अर्थ आहे तुम्हाला. महाराज म्हणतो मी त्याला मारलं कुठे. लोक आश्चर्य पडतात, काडीने मारला, छत्रीने मारलं, लाथा मारल्या. महाराज म्हणतात की त्याला मारलं कुठे. महाराज म्हणतात बघा बरं त्याला कुठे लागलं काय, त्याची पाठ बघा, त्या पाठीवर काही वण आहे का. तर हे लोक जाऊन बघतात बंकटलाल वगैरे की बाळाभाऊला काही लागलं का बाबा, त्याच्या पाठीवर काही काठीचे वळ आहे का. तर बाळाभाऊला काहीच लागून नसते, बाळाभाऊ शांत झाला असतो, त्याला डोळ्यातून अश्रू येत नाही, काही येत नाही, पाठीवर त्याचे वळ येत नाही, काही नाही. तर अशा पद्धतीचं असल्यानंतर जरी महाराजांनी त्याला मारलं तरी भक्ताला लागत नाही. तर याचा इथे त्यांनी खुलासा केला आहे की महाराज म्हणतात शेवटी मी भक्तांची परीक्षा घेतलेली आहे, मी भक्ताची परीक्षा घेतो अशी की माझा भक्त किती माझ्या आज्ञा पाहतो किंवा किती आज्ञेत आहे. आणखी म्हणून सोने कसाशी उतरते तेव्हाची त्याची किंमत कळते, आश्चर्य झाले समजता ते तो प्रकार पाहून. सोने कशाशी उतरते म्हणजे सोन्याला तापवून जेव्हा बघतात त्यात
कस किंवा हिणकस कसा किती आहे त्याच्यावर सोन्याची शुद्धता समजल्या जाते. तर याला बडवलं, शिष्याला बडवलं तर शिष्य किती आज्ञाधारक आहे किंवा उलटा महाराजांना बोलतो का किंवा उलटा आपल्या गुरुला बोलतो का किंवा पळून जातो का, ही एक प्रकारची परीक्षा पूर्वीचे संत लोक घेत होते. आणि महाराज म्हणतात की ही पोथी हे असं नमूद केलं आहे किंवा मी त्याची परीक्षा घेतो तुम्हाला याची. आणि पूर्वी सुद्धा अशा परीक्षा बरेच संतांनी घेतल्या आहे. जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालंय तर समर्थ रामदास स्वामीचा एक शिष्य होता कल्याण स्वामी. कल्याण स्वामी म्हणजे समर्थांनी म्हणायचं, कल्याण स्वामींना जो शब्द झेलायचा समर्थ रामदासांचा, असं त्याचं होतं. म्हणजे एकदा त्या सज्जनगडावर जाताना समर्थ रामदासांची छाटी, अंगावरची छाटी उडाली म्हणून समर्थ म्हणाला, अरे समर्थ, अरे कल्याणा, छाटी उडाली माझी. तर छाटी उडाल्यानंतर गडावरून छाती पडल्यानंतर त्याच्या पाठीमागे, छाटीच्या पाठीमागे कल्याणाने सुद्धा उडी टाकली आणि छाटी जिथे अडकली होती झाडाला ती घेऊन तो वरती आला. तो म्हणजे त्यांनी, कल्याणाने हे नाही पाहिलं की बाबा मी इथे उडी मारली मला लागेल, मी पडेल, हे नाही पाहिलं त्यांनी. पण महाराजांची आज्ञा, माझी छाटी उडाली म्हणजे याचा अर्थ काय, महाराजांची छाटी महाराजांना परत आणून द्यायला पाहिजे, अशा पद्धतीचा आहे. इव्हन एका आणखी दुसऱ्या प्रसंगीत कल्याण स्वामीच रात्री महाराजांना पान खायची हुक्की येते. समर्थ रामदास स्वामींना पान खायची हुक्की येते की अरे माझा पानाचा डब्बा तर मठामध्ये राहिला, आता कोण जाऊन आणेल. तर ते कल्याणाला आवाज देतं, कोणी आहे का तिकडे, माझा पानाचा डब्बा आणून द्या. तर शेवटी कल्याण स्वामी जातात आणि बाहेर धोधो पाऊस चालला असतो. कोणी त्या पावसात जाण्याचं म्हणजे हिंमत करत नाही. पण अशा पावसात सुद्धा कल्याण स्वामी जातात मठामध्ये, ओले होत जातात, चिखलामध्ये पाय तुडवत जातात, आणखी पानाचा डबा आणून महाराजांना पाण्याचा डबा देतात. महाराजांची जी इच्छा असते पान खायची ती महाराजांची इच्छा पुरवतात. ही एक प्रकारची गुरुची सेवा आहे, अंगसेवा आहे. त्यांची वाङ्मय सेवा पण असते, अंगसेवा पण असते. आणखी महाराज जे म्हणतात त्याची आज्ञा पाळायची, त्यांची आज्ञा कधी दुर्वाज्ञा तुटकारायची नाही किंवा त्यांना आज्ञा टाळायची असा त्यांना भाग नसतो. आज्ञा पाळतात, जे सत्शिष्य असतात ते सत्शिष्य त्या आज्ञा पाळतात ते. आणि असं म्हटलंच आहे, मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी पूर्ण विश्वास, अनन्य भावे शरण तया नाव शिष्य. हे समर्थ दासबोधातली ओवी आहे. मुख्य शिष्याचे लक्षण, सत्शिष्य जो असतो त्याचं लक्षण काय, सद्गुरु वचनी पूर्ण विश्वास, अनन्य भावे शरण या नावे सत्शिष्य. ही एक कथा झाली आपली 10व्या अध्यायातली. 10व्या अध्यायाच्या पुढे आणखी एक गाईचं उदाहरण दिलेलं आहे. सुकलाल म्हणून एक असतो तिथे. सुकलालच्या घरी पण म्हणजे शेतीवाडी असल्यामुळे जनावर असतात, गाय म्हशी वगैरे असतात त्याच्याकडे. ते एक त्याची मोठी द्वाड गाय असते. ती गाय पण अशी घोड्यासारखीच मार्गी गाय असते, कोणाला मारायला हात लावू देणार नाही अशी गाय असते ती. आणखी लोक त्या सुकलाला सांगतात, अरे तुझी गाय जरा सांभाळ, जरा लोकांना कधी शिंगाव होईल काही सांगता येत नाही, आणि हिला जर तू मोकळ सोडलं तर सगळ्या गावात ती, खेड्यागावात ती सगळी धुमाकूळ करून ठेवते ती. तर तू या गाईला कोणाला तरी देऊन टाक, नाही तर खाटकाला तरी देऊन टाक की खाटीत त्या गाईला मारून गोमास विकेल. असं इथपर्यंत लोक त्या सुकलाला बोलतात की तू त्या गाईचा निवाडा कर. काही लोक सांगतात, अरे तू गाईला शेगावला का घेऊन जात नाही बा. महाराजांनी घोड्याची, जो उन्मत्त घोडा होता मोठे सावकारांचा, त्या घोड्याला जसं नियंत्रित केलं किंवा त्याला वठणीवर आणला, तशी ही गाय जर तू शेगावला घेऊन गेला तर या गाईला सुद्धा महाराज वठणीवर आणतील तुला. तर त्याला ते पट्ट म्हणजे खाटका देण्यापेक्षा हा सुकला गाईला गाडीमध्ये बसून शेगावला घेऊन जातो. आणि शेगावला घेऊन गेल्यानंतर गाडी महाराजांच्या दारात, म्हणजे जिथे महाराज बसले असतात तिथेच गाडी उभी करतो तो आणि गाईला खाली उतरवतो. गाईला जशी खाली उतरवतो तशी गाय ती महाराजांच्या पाया पडते. म्हणतात ती गाय महाराजांच्या पायात पडते, म्हणजे समोरचे 2 पाय टेकून ती महाराजांना नमस्कार करते गाय ती. महाराज गाई येऊन हात फिरवतात, आणखी म्हणतात ठीक आहे. सुकलालनी पण आश्चर्य वाटतं की बा हे कसं काय झालंय, गाय की उन्मत्त गाय होती, कोणाला शिंगाव घ्यायची, कोणाला मारायची, इथे एकदम महाराजांच्या समोर आणल्यानंतर शांत झाले, आणखी 2 पाय टेकून नमून खाली बसली, महाराजांचा नमस्कार केला महाराजांना. हा एक म्हणजे एक प्रकारचा अद्भुत चमत्कारच म्हणा तुम्ही महाराजांच्या हाती काढलेला. कारण की हे पंचमहाभूत जे असतात ना, पंचमहाभूत म्हणजे चराचर, यांच्यावर यांचं नियंत्रण किंवा ताबा किंवा सारस्य असतं, शक्ती असते. म्हणजे हे जे असे पोचलेले जे सत्पुरुष असतात
सत्पुरुष किंवा साधू पुरुष असतात, जे साक्षात्कारी असतात, त्यांचे हे पंचमहाभूत त्यांच्या ताब्यात असतात, त्यांचे असं म्हणतात त्यांचा. म्हणजे जसा इंद्रियांवर ताबा असतो तर इंद्रियामध्ये जितेंद्रिय असतात ते पुरुष, त्यांना विषयाची बाधा नसते, षड्गुण रिपू त्यांच्या ताब्यात असतात. त्याचप्रकारे हे असे पोचलेले सद्गुरू साधू महाराज जे पोचलेले आहे साक्षात्कारी आहे, त्यांचा या पंचमहाभूतांवर अधिकार असतो त्यांचा. त्या पंचमहाभूतापासून प्रकृती झाली आणि प्रकृतीमधून आपल्या चराचर निर्माण झाला. त्याच्यामुळे पंचमहाभूतांवर निर्णय त्यांचा अधिकार असल्यामुळे असे जे घोडा किंवा गाय किंवा असे जनावर आहे की त्यांना नमतात, त्यांच्यासमोर ते म्हणजे त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागतात. त्यांना महाराजांच्या आज्ञेप्रमाणे जनावरांशी उत्पन्न वागतात. असं एक कारंजाची गोष्ट सांगितली. कारंजाला लक्ष्मण घोडे नावाचा एक ग्रस्त असतो. कारंजा शिका फार जवळ आहे, म्हणजे जास्त दूर नाही आहे, एक 50-80 किलोमीटर जवळपास अंदाजे. तर लक्ष्मण घोड्याला एक व्याधी असते, पोटाची व्याधी असल्यामुळे त्याला जेवण खावण करता येत नाही, चालता बसता उठता येत नाही आणि नेहमी त्याचं पोट दुखत असतं त्याला. तिथे वैद्याची त्यांनी कारंजात अनेक उपचार केले असतात त्यांनी, पण वैद्याने शेवटी हात टेकतो किंवा तुझा काही ही जी व्याधी आहे पोटाची, ही काही व्याधी मी बरी करू शकत नाही, आता तुला काय करायचं कर, तू आता प्राण मी तुझ्या म्हणजे सगळे माझे औषधाचे उपचार सगळे संपलेले आता. तर लक्ष्मण घोडेची पत्नीला कोणी सांगतं की नाही हो तुम्ही शेगावला जा, शेगावचे गजानन महाराज आहे, तुमच्या पतीला बरे करतील ते. तर ती लक्ष्मण घोडेची पत्नी लक्ष्मण घोडेंना घेऊन शेगावला जाते. ती शेगावला जाते, आणखी महाराजांसमोर अक्षरशः म्हणजे ती रडते की महाराज माझ्या पतीला वाचवा, त्यांना जेवण करता येत नाही, बोलता येत नाही, आणखी इतकं त्यांच्या काही पोटात काही व्याधी झालेली आहे की त्यांचं जीवन त्यांना जगणं आज मुश्किल झालेलं आहे. तर माझ्यावर कृपा करा एवढी, माझ्या पतीला तुम्ही काहीतरी जीवदान द्या, काहीतरी औषध द्या किंवा त्यांचा रोग हा बरा करा, अशी ती कळकळून बोलते. आणखी अक्षरशः रडते महाराजांसमोर लक्ष्मण घोडेची पत्नी. तर महाराज आंबा खात बसले असतात. जेव्हा ही लक्ष्मण घोडे आणखी तिची पत्नी जेव्हा महाराजांना येऊन भेटतात, दर्शन घेतात, तेव्हा महाराज आंबा खात बसले असतात. महाराज आपला उष्टा आंबा देतात त्या बाईला आणि म्हणतात की बाई हा उष्टा आंबा तू या लक्ष्मणाला खाऊ घालतो आणि बघ काय होतं. हे महाराज त्याला आशीर्वाद देतात की जा ठीक आहे. तर इतर लोक जे जमले असतात ते म्हणतात की बाई तुझं नशीब उघडलं, महाराजांनी तुला जो प्रसाद दिला आंब्याचा, तू नशीब दिला, तुला आता शेगावला यायची गरज नाही, आता तू सरळ कारंजाला निघून जा आणि कारंजाला आंबा किंवा गेल्यानंतर खाऊ घाल किंवा आता खाऊ घाल आणि तुझ्या पतीचा रोग निश्चितपणे बरा झाला, 100% बरा झाला म्हणून समजतो. ते लोक परत येतात, नवरा बायको लक्ष्मण घोडे आणखी त्याची पत्नी परत येतात. कारंजाला नंतर तो आंबा हा खातो लक्ष्मण घोडे. तर डॉक्टरचं असं म्हणणं असतं, वैद्याचं असं म्हणणं असतं की तुम्ही आंबा ते कुपथ्य आहे, जेव्हा पोट दुखतं तेव्हा आंबा खायला नको, आणखी त्याचं पोट दुखायला लागेल, असे डॉक्टरांचं समजूत असते किंवा डॉक्टर असा उपदेश देतात तिला. तर ही म्हणते मग महाराजांनी दिलाय, महाराज देतात. पण लगेच काय होतं की आंबा जेव्हा खातो तो लक्ष्मण घोडे, तर त्याला 15 दिवसाचा आराम पडायला लागतो आणि 15 दिवसाचा आराम पडल्यानंतर लक्ष्मण हा पूर्णपणे बरा होतो, घोडे हा पूर्णपणे बरा होतो. आणि मग त्याला उपलब्धी होते की अरे नाही बाबा माझा इतका त्रासून गेलो होतो मी या पोटाच्या रोगामुळे, आणखी आज मला इतका आराम पडलेला आहे, निश्चितपणे महाराजांचं दर्शन घ्यायला पाहिजे. तर दोघंही जण परत महाराजांचं दर्शन घेण्याकरता शेगावला जातात, महाराजांचं दर्शन घेतात आणि लक्ष्मण घोडे महाराजांना आमंत्रण देतो की महाराज तुम्ही कारंजाला या, माझ्याकडे जरूर या, माझ्या घरी या, असं म्हणतो तो. पण महाराज त्याच्या मनात काय ओळखतात, तो घोडे श्रीमंत, लक्ष्मण घोडे हा फार श्रीमंत माणूस दाखवलाय कारंजातला, तो मनापासून म्हणतोय की नाही, महाराज लगेच ओळखतात त्याला की हा गाडा मला मनापासून मी बोलवत नाहीये, पण बोलवत आहे नुसतं तोंडापुरतं की माझा रोग बरा केला, माझ्यावर कृपा केली म्हणून हा बोलवत आहे. तर त्या दांभिकपणा महाराज ओळखतात त्याला. महाराज म्हणतात ठीक आहे येईन मी, असं काही नाही, येईन. आणि महाराज जातात तिच्याबरोबर. आणखी गडगंज संपत्ती असते बरं लक्ष्मण घोडेकडे. आणखी महाराजांची पूजा करतो, महाराजांना जेवण देतो, आणखी शेवटी ताटात चांदीची नाणी किंवा रुपये वगैरे असं महाराजांना अर्पण करतो. महाराज म्हणतो हे तू काय करून आलाय? तर त्याचं म्हणणं असतं की माझ्याकडे जे आहे मी तुम्हाला दिलं आहे,
बघा काय म्हणतो तो, माझ्याकडे जे दिलंय ते आहे जे तुम्हाला दिलंय. महाराजला वाटतं का, महाराज गजानन महाराज म्हणतात, अरे तू काय बोलतो, तुझ्याकडे इतकी गडगंज संपत्ती आहे, शेतीवाडी आहे, जमीन जुमला आहे, घरात धान्याचे कोठार भरलेले आहे, तिजोरी भरलेल्या आहे, त्याच्या नोटाच्या नोटा आणखी पैसे पडले, आणि तुम्हाला एवढं ताट देतो. बाकीची संपत्ती कुठे गेली? म्हणजे माणसाची द्यायची इच्छा नाही आहे. घोडेंची, लक्ष्मण घोडेंची पैसा द्यायची इच्छा नाही महाराजांना. म्हणजे एवढं मोठं घबाड घरात ठेवलेलं आहे आणि ताटामध्ये फक्त एक 5-50-100 रुपये आणून देतो महाराजांना आणि म्हणतो माझ्याकडे जे द्याय ते तुम्हाला दिलं. म्हणजे इथे सुद्धा आत्मनिवेदन दाखवलंय महाराजांनी की तुमचं सर्व काही तुम्ही भगवंताला अर्पण करायला पाहिजे, मनापासून अर्पण करा. त्याची इच्छा नसते, लक्ष्मण घोडेची काहीही द्यायची इच्छा नसते, पण आता महाराजांना बोलवायचं, त्यांचा आदर सत्कार करायचा, आणखी द्यायचं म्हणून तो काहीतरी द्यायचं म्हणून देतो. हे मनातून हा जो त्याग सांगितलाय द्रव्यदाराचा किंवा आणखी तुमच्या धनसंपत्तीचा जो त्याग सांगितलाय, हा त्याग माणूस आपण करत नाही, आपण त्यांना चिटकून असतो. हा लोभ आहे आपल्याप्रती, धनाचा लोभ आहे आपल्याला, आपल्या कुटुंबाच्या लोकांचा आपल्याला मोह असतो, त्यांना आपतिष्ठांचा मोह असतो. आपल्याला पती पत्नी मुलं बाळ हे सोडा वाटत नाही, आई वडील आपल्याला सोडा वाटत नाही. ते कुठे 4 दिवस गावाला गेलं तर आपल्याला करमत नाही. इतकी काही आपण त्याच्या मोहात पडलो असतो. त्यांना काही झालं तर आपला जीव मागे पुढे होतो, खाली पडतो. अरे बाबा त्यांना काय पडला का, पोरगा लागला का, त्याला असं झालं का, ऍक्सिडेंट झाला का, या मोहामध्ये आपण दडलोय. मी आणखी माझे हे जे म्हटलं जातं अध्यात्मशास्त्रामध्ये, मी आणखी माझ्याची आसक्ती फार वाईट आसक्ती आहे. आणि त्याच्याबरोबर लागलेली अहंता, अभिमान हा परमार्थात बाधक आहे. आणि इथे जे म्हणजे आत्मनिवेदन भक्ती जी म्हटली जाते, निवेदन करायचं जे आपल्याला, म्हणजे आपल्याला जे काही सगळं काही आहे जे महाराजांना द्यायचं आहे किंवा परमेश्वराला अर्पण करायचे, ही अर्पण करण्याची आपली वृत्ती नसते. किंवा आपण हातचं एक राखून त्यांना अर्पण करतो असं म्हटलं तरी चालेल. तर ह्या बहुरुपयाचं मन महाराज ओळखतात आणि म्हणतात ते खोटे दांभिकपणा कामाचं नाहीये. याच्या फार सुंदर ओव्या आहे रामदासांनी लिहिलेल्या. कार्य करी प्रपंचाचे परी ध्यान लागले धनाचे. कार्य करी प्रपंचाचे ध्यान लागले धनाचे. ध्यान कसं लागलंय? धनाचं लागलंय, द्रव्यदाराचं त्याला ध्यान लागलेलं आहे. अंतर गुंतले तयाचे द्रव्याकडे, म्हणजे आतून मनाकडे ओढा लागलाय तुम्हाला, द्रव्यदाराचा ओढा लागलाय. मी, माझी पत्नी, माझा पती, माझं द्रव्य, माझा जमीन जुमला, मी माझे, असंच लागलाय. पण याच्या उलट काय असायला पाहिजे? आपण महाराज सांगतात प्रपंच सांडलीला मानसे. काय म्हणतात? प्रपंच सांडलीला मानसे दृढ लागिला राम पिसे. तुम्ही जर प्रपंच विरुद्ध सांडला किंवा सोडला किंवा प्रपंचाचा जर त्याग केला किंवा द्रव्यदारा मी माझे जर त्याग केला तर दृढ लागली राम पिसे. तर तुम्हाला रामाचा वेळ लागेल. तुम्हाला प्रपंच जर त्यागला तुम्हाला रामाचा वेळ लागेल. पण आपण सोडत नाही म्हणा, ती गोष्ट वेगळी आहे. प्रपंचात राहून हे फार कठीण गोष्ट आहे की अभिमान मोह ममतेचा त्याग करायचा, हे फार मोठी गोष्ट आहे. इथे काही ओव्या याच्यामध्ये ओव्या सांगतो तुम्हाला. आणि त्यानंतर काय होतं की महाराज निघून जातात, म्हणजे कारंजन महाराज शेगाव निघून जातात आणि एका महिन्याच्या आतमध्येच त्या लक्ष्मण घोडेची सगळ्या संपत्ती निघून जाते त्याच्या हातून. कशी निघून जाते काय माहीत, पण जाता जाता बोलले